आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बापरे, मी एवढा विचार तर कधी केलाच नव्हता. विचार केला नव्हतास, आत्ता कर. हे बघ स्वानंदी, बिझनेसमनचं रक्त आहे माझ्यात. तोट्याचा व्यवहार कधीच नाही करणार मी तुझ्यातलं हे तुझं टॅलेंट हेरलंय. आता तू स्वतःतलं टॅलेंट ओळख, स्वतःला संधी दे. सुजित सर, एक प्रश्न विचारू का? मला माहिती आहे तुला प्रश्न पडला असेल की हे सगळं मी का करतोय, बरोबर? स्वानंदी, यात स्वार्थ आहे माझा. फक्त माझा नाही, या कंपनीचा. स्वानंदी, विचार कर, आपण दोघं एकत्र येऊन काय लेवलला ही कंपनी नेऊ शकतो. तू तू तुझा वेळ घे, शांतपणे विचार कर आणि मला सांग, ठीक आहे? आणि अजून एक छोटीशी ऑफर, रादर छोटंसं सरप्राईज आहे तुझ्यासाठी. अजून एक सरप्राईज? हा, पण ते इथे नाहीये, माझ्या केबिन मध्ये. सर, अहो सुजित सर, पण त्यासाठी तुला माझ्याबरोबर यावं लागेल. अहो ये. हो. अहो सुजित सर, चल, कम ऑन फास्ट. बस आहे, उशीर होतोय, जायचंय आपल्याला. सुजित सर, सी, हे काय स्वानंदी, आपली पार्टनरशिप सुरू झाल्यानंतरच आपलं हे ऑफिस आहे. म्हणजे इथे ये. तू इथे बसशील आणि मी इथे बसणार. स्वानंदी, इथे बसून आपण अख्खा ऑफिस मॅनेज करूया, हँडल करूया. आणि हे आपण असं बसलो तर आपल्याला एकमेकांच्या जवळ सुद्धा राहता येईल. म्हणजे गोष्टी छान पद्धतीने कोऑर्डिनेट करता येतील म्हणून म्हटलं मी. ओय, तुला टेन्शन आलंय डॅडना कसं सांभाळायचं? तू टेन्शन घेऊ नकोस. डॅडना काय सांगायचंय याचा विचार केलाय मी. त्यांना करीन कन्व्हिन्स. तू सांग, हे तुला काय वाटतंय? स्वानंदी, मुंबईत ही अशी संधी प्रत्येकाला नाही मिळत, पण तुला मिळते. शांतपणे विचार कर. हे जर सगळं सोडून कायमची गावाला निघून गेलीस तर हे एवढं परत कधीच नाही मिळणार. हे पैसे, हा हुद्दा. तू शांतपणे विचार कर, पण प्लीज मला सोडू. आय मीन, या कंपनीला सोडून जाऊ नकोस प्लीज. सुजित सर, पैसा, हुद्दा याची हाव नाहीये मला, म्हणून यातलं काही बी माझ्या पायात बेड्या घालू शकत नाही. नाही, मान्य आहे मला, पैशासाठीच मी माझं घरदार सोडून, माझं गाव सोडून, माझी आपली माणसं सोडून शहरात आले. पण तेव्हा गरज होती, हाव नव्हती. आणि आता गावाला जाऊन माझ्या आईच्या चेहऱ्यावरचं समाधानी हसू बघायचंय. माझ्या तायडीला बोहल्यावर चढताना डोळ्यात अश्रू घेऊन तिची पाठवणी करताना बघायचंय. तिला सुखी संसारात रमताना बघायचंय. आणि तायडीचा सुखी संसार पाहून एक निश्चिंत झालेली आई बघायची आहे.
आणि हे सगळं झाल्यानंतर निवांत गावात शेतात माझ्या गँग बरोबर दंगामस्ती करणारी आधीची स्वानंदी व्हायचंय. कानात वारं घेऊन चिक्कार सायकल चालवायची आहे. आणि या सगळ्यांची तुलना पैसा हुद्दा याच्याशी नाही होऊ शकत. मला माफ करा सुजित सर. स्वानंदी, हे असं शेवटचं निरोपाचं असल्यासारखं नको ना बोलूस. मी आधी पण तुला म्हटलंय, हवं तर मी 4 हात लांब राहीन तुझ्यापासून, तुझ्या नजरेला नजरही नाही देणार, पण तू राहा ना माझ्या आसपास. स्वानंदी, मला बाकी काहीच नको. मला फक्त तुझा सहवास हवाय. तू हे असं काहीतरी बोलायला लागल्यानंतर ना अस्वस्थ होतो मी. मला नाही कळत मी काय करू. हे बघ, हे सगळं जाऊ दे, हे सगळं राहू दे. तू मला अशी एक गोष्ट सांग, एक गोष्ट जी तुला कायमचं गावाला जाण्यापासून रोखू शकेल. प्लीज स्वानंदी, प्लीज. सुजित सर, सॉरी, पण माझी बस आहे, मला जायला पाहिजे. मणी सर, मी गावाला चाललीये. हॅपी जर्नी. मी कायमची चाललीये, परत न येण्यासाठी. ओके. झालं सगळं. लग्नाची तयारी, खरेदी वगैरे झाली सगळी. हा, झालीच म्हणायची. थोडंफार राहिलंय, ते गावाला गेल्यावर करेन. स्वानंदी, काय काही लागलं तर सांगा. हो, तेवढा हक्क वाटतो आता मला. काही मदत लागली ना की तुमचा चेहरा आधी आठवतो. मणी सर,
थँक्यू बरं का. तुम्ही नसता तर मी हे शहरच सहन करू शकले नसते. तुम्ही होता म्हणून मुंबई सहन झाली मला. नाहीतर या शहरात माझा ठिकाणाच लागला नसता. आणि थँक्यू. काळजी घे. येते. अशा छान छान हेअरस्टाईल करत जा बरं का. तुला लई छान दिसतात. मॅडम येते मी. आणि तुम्ही काही हिशोब राहिलाय का ते सांगितलंच नाही. राहिलाय ना, भरपूर हिशोब राहिलेत. तू मायनी एवढा जीव लावलास आणि मी तुझ्यासाठी फारसं काही करू शकले नाही. हा हिशोब राहिलाय. तुझ्या असण्याची सवय झाली होती, आता तू नसण्याची सवय करावी लागणार. हाही हिशोब राहिलाय. भरपूर हिशोब बाकी राहिलेत, पण खरं सांगू काही हिशोब अर्धवट राहिलेलेच बरे. तू मगाशी म्हणाली होतीस ना की माझ्या कठोर आणि शिस्तप्रिय चेहऱ्याच्या मागे कापसासारखं मन आहे. खरं सांगू मला विचारशील तर हा बदल फक्त तुझ्यामुळे झाला. मायेचा ओलावा काय असतो, कसा असतो हे जवळजवळ मी विसरले होते. तू माझी मला ओळख करून दिलीस नव्याने. थँक्यू. सुखी रहा, यशस्वी हो. स्वानंदी, आम्ही तुझ्याशी खूप वाईट वागलो ग. थट्टा मस्करीच्या नादात खूपच वाईट वागलो. तुला टोचून बोललो. आय एम सो सॉरी स्वानंदी. सॉरी कसला आले त्यात. मी तर कधीच सगळं विसरून गेले. उलट तुम्ही आणि या मुंबई शहरानं खूप काही शिकवलंय मला. खूप चांगल्या आठवणी दिल्यात. मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही. मी तुम्हाला लई म्हणजे लई मिस करणार. स्वानंदी तू खरंच खूप चांगली आहेस. मी तुला कधीच नाही विसरणार. अगं विसरायचंच कशाला. फ्युचर मध्ये भेटू की कधीतरी, तेव्हा हे सगळं आठवू आणि लई हसू. शिखा, झालं गेलं सगळं विसरून जा आणि काळजी घे. आसावरी येते.
आणि हो, तुम्ही सगळ्यांनी आपापल्या रूम स्वतः स्वच्छ ठेवा बरं का. तुम्हा सगळ्यांना असंच हसताना मला बघायचंय. तुमच्या याच आठवणी मला सोबत न्यायचे. तुम्ही हसताय तोपर्यंत निघते मी, नाहीतर तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी मला बघवायचं नाही. आणि मला तुला जाताना बघायचं नाही. जेसी, अगं रिक्षा आली. दादा काळजी घ्या. वय नीट जा आणि तू बी काळजी घे. आणि आमासनी लक्षात ठेव, कळलं का जास्वंदी? अहो दादा, आता पण जास्वंदी. बरं झालं परमानंदी नाही म्हणालात. जास्वंदी म्हणून तुम्ही माझं स्वागत केलं होतं. आता स्वानंदी म्हणून निरोप घेते. सगळ्यांनी काळजी घ्या. कितीची गाडी आहे? 10:30. हे काय एवढं सामान, एकच बॅग? हो, एकटीचं किती सामान असणार आहे ना. घरी कळवलं येते म्हणून? हो, बसमध्ये बसले की आईला फोन करेन. तुम्ही इथे? माहित नाही का, पण रेस्टलेस झाल्यासारखं वाटलं होतं. सॉरी, दुपारी तुम्ही बोलत होता, मी निघून गेलो अचानक. माझं मलाच कळलं नाही. मी सॉरी. तुम्ही म्हणाला तसं खरंच कायमचं चाललंय घरी. मला वाटलं ताईचं लग्न झाल्यावर तुम्ही परत याल. माहित नाही का, पण संपल्यासारखं वाटतंय. आपली मैत्री संपली. एवढ्याच काळापुरता होती आपली मैत्री. कसं सांगू कळत नाही, पण तुम्ही माझ्या आयुष्यात एक महत्वाची जागा घेतली होती. याआधी मी माझं हे असं माझं असलेलं अनाथपण, पोरखेपण मी स्वीकारलं होतं, पण तुमच्यामुळे मी विसरलो होतो ते. आजपर्यंत जबाबदारी म्हणून मी खूप जणांसाठी उभा राहिलो, पण पहिल्यांदा ह्या गेल्या काही दिवसात काहीतरी कुणासाठी तरी आपणहून करावं असं वाटलं. तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असाल तर मला तुमच्या सोबत राहावं असं वाटतं. तुम्ही मला खूप वेळेस थँक्यू बोलला, पण खरं तर मी थँक्यू. तुम्ही केलेल्या मदतीसाठी, काळजीसाठी. तुमच्यामुळे कळलं मला प्रेम काय असतं. सॉरी मनी सर, काय म्हणालात तुम्ही? ऐकायला नाही आलं. मी बोललो
तुमच्यामुळे मैत्री काय असते हे कळलं. मणी सर, अहो मैत्री इतकी तकलादू असते का? मी हे शहर सोडून चाललीये म्हणजे आपली मैत्री संपली असं आहे का? तुमची मैत्री नेहमी माझ्यासाठी स्पेशल असेल. मी नाही विसरू शकणार तुम्हाला. आणि तुम्ही माझ्यासाठी काय, तुमची मैत्री माझ्यासाठी कायम स्पेशल राहील. आणि कधी काही वाटलं तर बिंदास फोन करा, कळवा, हजर राहील. तुम्ही निघाला, भेट झालीच नाही, म्हटलं चला निरोप द्यायला जावं. पण काळजी घ्या, फिट राहा. दादा, मॅडमला व्यवस्थित सोडशील. येते.